मंत्री भूपृष्ठ वाहतूक आणि राजमार्ग यांनी अध्यक्षीय भाषण करावं अशी मी त्यांना विनंती करते। खरं तर मी नानांना सत्काराचं उत्तर द्या असं म्हणणार होते, पण इतकं प्रेम आणि आदर एकमेकांविषयी आहे की सुरुवातीला गडकरी साहेब बोलतील। आपल्या सगळ्यांचे विशेष रूपाने ज्यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात अतिशय उत्कट प्रेम आहे असे हाडाचे कार्यकर्ते आणि राजस्थानचे महामहिम राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बाळगणे, त्याचप्रमाणे आपले सुधीरदास महाराजजी, अतुलजी, डॉक्टर भागवत कराड, आदरणीय राजेंद्र बाबू, विजयाताई, विवेक देशपांडे, राम भोगले, आमदार विक्रम काळे, प्रशांत बम, आदरणीय रमेश पतंगे, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आज आपण सगळ्यांनी मिळून हरिभाऊंचा पारिवारिक वातावरणामध्ये हा सत्कार केलेला आहे। हरिभाऊंच्या जीवनाच्या सुरुवातीपासून एक कर्मठ, कर्तव्यनिष्ठ और सेवेमध्ये तत्पर असणारा, अशी अतिशय सामान्य स्तरावर काम करणारा कार्यकर्ता म्हणून हरिभाऊंनी आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केलेला आहे। आणि हा प्रवास सुरू करत असताना पहिल्यांदा आमदार झाले, त्यानंतर मंत्री झाले। मी जेव्हा मंत्री होतो भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये, त्यावेळी हरिभाऊने मी बरोबरीने त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली। त्यानंतर हरिभाऊ महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधानसभेचे अध्यक्ष झाले आणि आता ते राजस्थानचे महामहिम राज्यपाल आहेत। मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो की राष्ट्रपती हा पूर्व राष्ट्रपती होऊ शकतो, उपराष्ट्रपती किंवा राज्यपाल देखील पूर्व राज्यपाल होऊ शकतो, मुख्यमंत्री हा पूर्व मुख्यमंत्री होऊ शकतो, खासदार हा पूर्व खासदार होऊ शकतो, आमदार हा पूर्व आमदार होऊ शकतो, पण कार्यकर्ता हा कधी पूर्व कार्यकर्ता होत नाही। आपल्या देशाच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने हरिभाऊंचा सत्कार करण्यामध्ये आमच्या सगळ्यांचा एक उद्देश होता आणि या ठिकाणी येताना मला याचा मनापासून आनंद होतोय की राजकारणामध्ये प्रश्न मतभिन्नतेचा नाही आहे। आज राजकारणामध्ये प्रश्न आहे विचारशून्यतेचा। राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण असा आहे। आणि म्हणून आपल्याकडे आज प्रचलित राजकारणाची जी व्याख्या आहे त्याचा अर्थ असा आहे की राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण। पण हरिभाऊंच्या जीवनातला जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून, जनसंघाचा कार्यकर्ता म्हणून आणि विशेषतः आयुष्यभर अनेक वर्ष कुठेही सत्ता दूर दिसत नसताना कर्तव्यनिष्ठेने, चिकाटीने आणि समर्पित भावनेने आपलं जीवन समाजसेवेकरता, राष्ट्रीय पुनर्निर्माणाकरता समर्पित करणाऱ्या कर्मठ कार्यकर्त्यापैकी असू आम्ही सुखाने पत्थर पायाव्यातील या गीताप्रमाणे ज्यांनी आमच्या विचारधारेला आणि संघटनेला प्रतिकूल काळामध्ये त्यांनी आपल्या परिश्रमाने समर्पित भावनेने काम केलं, त्या पिढीमधले हाडाचे कार्यकर्ते हरिभाऊ आहेत। आणि म्हणून एका कार्यकर्त्याचा हा सत्कार जास्त महत्त्वाचा आहे। पदं येतात आणि जातात, पण त्या कार्यकर्त्याचं कर्तृत्व, त्याचं समर्पित भाव, त्याची सेवाभावी वृत्ती ही फार महत्त्वाची आहे। मला विश्वास आहे की विशेषतः ज्या काळामध्ये हरिभाऊंनी आपल्या कार्याची सुरुवात केली
त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून काम करण्यामध्ये अनेक कठीणाया होत्या. विशेषतः जनसंघाचं काम करत असताना विजय मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यावेळी उपहास होता, अपमान होता, रिकॉग्निशन रिस्पेक्ट मुळीच नव्हता. पण आपल्या विचाराकरता आनंदाने संघर्ष करत हरिभाऊंसारख्या कार्यकर्त्यांनी, रामभाऊ गावंडी पण या ठिकाणी आज आहेत, यांनी आपल्या त्या काळामध्ये हे काम निष्ठेने केलं. अलू दस्तूर नावाच्या विद्वान विदुषी आहेत, त्यांनी एक सुंदर वाक्य सांगितलं आहे की नदीचा प्रवाह जेव्हा वाहतो तेव्हा काडी कचरा जो असतो, मेलेला मासा असतो, तो प्रवाहाच्या बरोबर वाहत जातो. पण जिवंत माशाचं हे वैशिष्ट्य असतं की तो नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो. हेच त्याच्या जिंदादिलीचं लक्षण असतं. आणि आयुष्यभर आपल्या विचाराकरता, आपल्या तत्वाकरता प्रवाहाच्या विरुद्ध काम करणं हे फार कठीण आहे. हे सहज शक्य नाही आहे. आमच्या पिढीला बरचसं हिरवं बघायला मिळालं, कारण माझा जन्म 1957 सालचा आहे आणि हरिभाऊ 1967 साली कामात होते. दीनदयाल उपाध्यायजींच्या बरोबर त्यांनी प्रवास केला, अटलजींबरोबर प्रवास केला. आणि या सगळ्या काळामध्ये काम करत असताना हरिभाऊंनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम काम केलं, दुधाच्या सोसायट्या काढल्या, दुधाच्या व्यवसायात चांगलं काम केलं, साखर कारखाना त्यांनी उत्तम यशस्वी करून दाखवला आणि त्याचबरोबर देवगिरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक देखील त्यांनी यशस्वीपणे चालवून दाखवली. खरं म्हणजे दरडाजींची माफी मागून सांगतो की आम्ही नेहमी म्हणतो की जो मागच्या जन्मी पाप करतो तो दोन गोष्टी करतो, एक तो वर्तमानपत्र काढतो, नाही तर साखर कारखाना काढतो. कारण साखर कारखान्याचं दुःख काय असतं ते हरिभाऊंचं मी जवळून बघितलं आहे. त्यावेळी मुकुंदराव पणशीकर म्हणून आपल्या संघाचे ज्येष्ठ प्रचारक होते. हरिभाऊ अडचणीत होते, बँक कारखाना टेकओव्हर करणार होती. आम्ही सगळेजण चिंतेत. मी त्यावेळी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, विवेकला माहिती आहे. आणि बँकेने जवळपास टेकओव्हर करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यावेळी त्या बँकेचे अध्यक्ष मिश्राजी होते. ते ऐकत नव्हते. ते म्हणे मला कायदा वगैरे. मी म्हटलं एक लक्षात ठेवा मिश्राजी, तुम्ही जर हरिभाऊचा कारखाना ताब्यात घेतला तर तुमच्या पिढ्यानपिढ्या तुमच्या नावावर गोहत्येचं पातक तुमच्या अंगावर येईल म्हटलं. एक इमानदार, कर्मठ, सामाजिक दायित्वाच्या भावनेतून ज्यांनी सुरुवात केली कामाची, त्याच्या अडचणी खूप मोठ्या आहेत. त्या हरिभाऊंनी भोगल्या, मी पण भोगले. फक्त हरिभाऊचं कर्ज कमी होतं, माझ्यावर आता 1600 कोटी रुपयाचं कर्ज आहे. त्यामुळे हरिभाऊंनी त्या काळामध्ये साखर कारखाना चालवत असताना हळूहळू कोजनरेशन सुरू केलं, इथेनॉलचा प्रकल्प सुरू केला. मी नेहमी हरिभाऊला भेटल्यावर पहिले, हरिभाऊ इथेनॉल टाका. इथेनॉल केव्हा सुरू करणार? कारण इथेनॉलमध्ये पैसे मिळतील, साखरेत मिळणार नाही. असा कोणता धंदा आहे की ज्याच्यामध्ये रॉ मटेरियलची किंमत 100 रुपये आहे, फिनिश प्रॉडक्टची किंमत 98 रुपये आहे आणि रॉ मटेरियलचे पैसे 15 दिवसाच्या आत द्यायचे आणि 98 रुपयाचा माल वर्षभर एक एक महिन्यात विकत जायचा? असा धंदा कधीच प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही. पण आपल्या भागातल्या शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, गावं समृद्ध संपन्न झाली पाहिजे. या भावनेने झपाटलेल्या हरिभाऊंसारख्या नेत्यांनी आपल्या जीवनामध्ये शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता कारखाना काढला, सर्वसामान्य माणसाच्या कल्याणाकरता बँक सुरू केली. आणि हे सगळं करत असताना त्यांनी अनेक कष्ट सहन केले. आज दोन गोष्टी विशेष महत्वाच्या आहेत. एक म्हणजे कार्यकर्ता, ज्याचं मगाशी मी वर्णन केलं. तो कार्यकर्ता, देव दुर्लभ कार्यकर्ता, हीच आमच्या पक्षाची सगळ्यात मोठी ताकद आहे. नेहमी अनेक लोक येतात, त्यांना मानाची सन्मानाची पदं मिळतात,
महामंडळावर जातात, मंत्री होतात, पण अनेक वर्ष जो कार्यकर्ता काम करतो तो मानसेवा दंडाधिकारी पण बनायची त्याला संधी मिळत नाही. तरी पण तो घराच्या बाहेर निघून नारे देत बिचारा आनंदात काम करत असतो. तो कोणाकरता काम करतो? आज सत्ता दिसते, त्यामुळे स्वाभाविकपणे आज उत्साह आहे, व्यवस्था आहे. पण ज्यावेळी सत्ता नव्हती त्यावेळी हा कार्यकर्ता अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाचं काम करत होता. त्याला अनेक कार्यकर्ते असे आहेत की ज्यांना पक्षात अनेक वर्ष काम करून काही मिळालं नाही, पण त्यांनी कधी तक्रार नाही केली. आनंदाने हे जे व्रत घेतलेलं ते काम आपण केलं पाहिजे या भावनेने ते काम करत राहिले. त्यांना कधी सत्कार केलेले आवडत नाही. मला आठवतं हरिभाऊंना ज्यावेळी हा कार्यक्रम ठरला तेव्हा माझ्याकडे विवेकानंद सगळे सहकारी आले होते. त्यावेळी हरिभाऊ जेव्हा राजस्थानचे राज्यपाल झाले तर आम्हाला सगळ्यांना आनंदच होता. पण राज्यपाल म्हणून सत्कार करण्यापेक्षा 80 वर्ष सहस्त्रदर्शन एका कर्मठ कार्यकर्त्याचा जीवन प्रवास हा सर्वसामान्य कार्यकर्त्यासमोर असला पाहिजे की आमचा आदर्श कोणता आहे, आम्हाला कोणत्या प्रकारे काम करायचं आहे. आणि म्हणून आज त्या कर्मठ आदर्श कार्यकर्त्याचं जे वर्तन आहे, चाल चलन व्यवहार आणि चरित्र या बाबतीमध्ये आज आमच्या पिढीकरता असं व्यक्तित्व म्हणजे हरिभाऊंचं, नानांचं व्यक्तिमत्व आहे. आणि हे व्यक्तिमत्व लोकांसमोर यावं, कार्यकर्त्यांना समजावं आणि त्यांच्यासारखा विचार करणारा कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एका फिलॉसॉफरनी सांगितलं की पर्स आणि पर्सन म्हणजे व्यक्ती आणि पैसा, याच्यामध्ये पर्सन म्हणजे व्यक्ती श्रेष्ठ आहे. आणि पर्सन आणि पार्टी म्हणजे व्यक्ती आणि संघटन, यात संघटन महत्त्वाचं आहे. आणि पार्टी आणि फिलॉसॉफी म्हणजे संघटन आणि विचारधारा, यामध्ये विचारधारा महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही आहे, तर समाजातल्या शोषित पीडित माणसाचा आपल्याला विकास करायचा आहे. पंडित दीनदयाल उपाध्यायांनी आपलं जे सामाजिक आर्थिक चिंतन अंत्योदयाच्या रूपाने मांडलेलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की या समाजातला तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे, जो शोषित आहे, पीडित आहे, दलित आहे, जो सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्टीने मागासलेला आहे, ज्या माणसाजवळ रोटी कपडा आणि मकान नाही आहे, त्या माणसाला ज्या दिवशी रोटी कपडा आणि मकान मिळेल, त्याचं आयुष्य सुखी होईल, त्याच दिवशी आपलं कार्य पूर्ण झालं असं आपण समजू. हे सामाजिक आर्थिक चिंतन पंडित दीनदयाल उपाध्यायांचं आमचं उद्दिष्ट आहे. राजकारणामध्ये कोणाला खासदार आणि मंत्री बनवण्याकरता आम्ही आलो नाही आहे. आम्हाला समाज बदलवायचा आहे, आम्हाला देशाला निर्माण करायचं आहे. आदरणीय प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे, आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने जगातली तिसरी महान आर्थिक शक्ती आपल्याला व्हायचं आहे. आणि हे व्हायचं असेल तर समाजाकरता, देशाकरता, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याकरता निस्पृह निस्वार्थी भावनेनी काम करणारा कार्यकर्ता जेव्हा काम करेल तेव्हाच हे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. मला माहिती आहे की आज राजकारणात बऱ्याच गोष्टी चालतात. जातीपातीचं राजकारण चालतं, उच्च नीचतेचं, अस्पृश्यतेचं, सांप्रदायिकतेचं राजकारण चालतं. पण आम्ही सगळे एक आहोत. या समाजामधली छुआछूत, अस्पृश्यता, जातीयता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता आम्हाला समाप्त करायची आहे. आणि या समाजामध्ये महात्मा गांधींनी सांगितलं खऱ्या अर्थाने रामराज्य, आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे उपासक आहोत. ते आम्हाला सर्वोपरी आहेत, त्यांची शिवशाही आम्हाला आणायची आहे, हे आमचं उद्दिष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं. सर्व प्रकारचे त्यांच्याबरोबर त्यांच्या सैन्यात सगळ्या प्रकारची लोक होती. आणि माझाही अनुभव आहे की आपल्या तत्वाला आणि विचाराला कधी सोडायचं नाही. मी लोकसभेत उभा होतो आणि मला 50,000 लोकांसमोर मी सांगितलं मी जातपात पाळत नाही, पाळणार नाही. जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात,
पब्लिकली सांगितलं, मला काही फरक नाही पडला. सगळ्या जात पंथ धर्म भाषावाल्यांनी मला मतदान केलं. या समाजामध्ये आम्ही एक आहोत. अलग भाषा अलग वेश फिर भी हमारा एक देश. आमचा राष्ट्रवाद आमचा आत्मा आहे. हे राष्ट्र आम्हाला सर्वोपरी आहे. या समाजातला दरिद्री नारायण आमचा करता परमेश्वर आहे. या समाजाला मला पुढे न्यायचं आहे. उच्च नीचतेचा भाव, जातीयवाद, सांप्रदायिकता, अस्पृश्यता समूळ नष्ट करायची आहे. आणि त्याकरता या समाजामध्ये, राजकारणामध्ये मी समाजकारण म्हणून, राष्ट्रकारण म्हणून, विकासकारण म्हणून मी काम करत नाही. एका सुंदर संस्कृत सुभाषित आहे. त्या संस्कृत सुभाषितामध्ये त्याचा अर्थ असा आहे की सूर्य ज्यावेळी सूर्याचा अस्ताला जाईल, चंद्राचा प्रकाश नाहीसा होईल, तारे सगळे समाप्त होतील, त्यावेळी सगळीकडे अंधार पसरेल. पण त्यावेळी एक छोटी पंटी दिवनाल ती असं म्हणते की अंधार किती असू दे, पण मी एक छोटीशी पंटी आपले वात प्रज्वलित करून समाजाला उजेड देण्याचं काम अखंडपणे आणि निरपेक्षपणे मी करत राहीन, परिणामाची चिंता न करता.